तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 25 फेब्रुवारी 2024, आज वार रविवार. आज आपण सांगोलच्या इचप गायींच्या बाजारामध्ये आलेलो आहोत. मित्रांनो, आज एका गायीसाठी 2 शेतकऱ्यामध्ये घेण्यासाठी चढ ओढ लागला होता. तर बघूया चालू व्यवहार कसा होतो हे लाईव्ह आपण. तर मित्रांनो, आपल्या चॅनल जर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर केल्याशिवाय जाऊ नका मित्रांनो. तर व्हिडिओ कसा होतोय नक्की कमेंटमध्ये कळवा. चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर शेतकरी मित्रांनो, गाय पहिला रो कालवड आहे मित्रांनो. किती दिवस राहिले त्याला? 10-12 दिवस. दाताला कसं? दाताला मित्रांनो दुसरी 10-12 दिवस राहिलेत. काळं बांडाई बुंडाई मित्रांनो. किंमत काय सांगितली? 1,10,000. तरी सुटेल कुठपर्यंत? लाखापर्यंत व्यवहार सांगतात मालक. जर घ्यायचे असेल तर ह्यांना संपर्क करा. नाव काय आपलं? दत्ता खांडेकर. नंबर काय? 9960 1227 गाव कुठलं? मित्रांनो, बाळवणीचे ते. जर आपल्याला घ्यायचे असेल तर अवश्य संपर्क करा. दाताला कसं म्हणला? दाताला दुसरी. मित्रांनो, जर्सी गाय पाही किती वेताची? दुसऱ्या वेताची. पहिल्या वेताला किती चाललेली? 9 लिटर चालली. 9 लिटर एका टायमिंगला 9 लिटर चालली. आता किती दिवस राहील खाली व्हायला? आता गाभली नाही. दुधावर आहे का? किती दूध चालतंय आता 3-4 लिटर. 3-4 लिटर एका टायमिंगला 3-4 लिटर चालतंय मित्रांनो. काय किंमत सांगितली? सांगितली की 40,000 रुपये. 40,000. कुठपर्यंत सुटेल तरी? 30,000 रुपये. आपलं नाव काय? विनायक लोहार. नंबर काय? 9921 090 723. गाव कुठलं? कात्रगड. तर मित्रांनो, गाई घ्यायची असेल तर यांना संपर्क करू शकता. तर मित्रांनो, जर्सी गाय पाही किती वेताची? 4थं वेत. तिसऱ्या वेताला किती चाललेली? 8-9 एका टायमिंगला. सकाळी 9 आणि संध्याकाळी 8 लिटर चाललेली मित्रांनो. कसं पाहू शकता. आता गाभण आहे का दुधावर? 4 दिवस राहिले. 4 दिवस राहिलेत मित्रांनो. वेळेला झाली. काय किंमत सांगितली? 75. कुठपर्यंत सोडायचं? 60पर्यंत द्यायचे असं सांगतात मालक. जर मित्रांनो आपल्याला गाय घ्यायची असेल तर ह्यांना संपर्क करा. नाव काय आपलं? रमेश चव्हाण. नंबर काय? 8730 8830 3355 11. तर मित्रांनो, गाय घ्यायची असेल तर ह्यांना अवश्य संपर्क करू शकता. 4थ्या वेताला खाली होणार आहे. 8-9 लिटर चाललेली. तर मित्रांनो, गाय पाही किती वेताची? दुसऱ्या वेताची गाय. पहिल्या वेताला किती चालली? 10 लिटर एका टायमिंगला 10 लिटर चालली. किती दिवस राहिले वेळेला? पार्टी आहे का? दुधावर आहे मित्रांनो. आता चालूला दिवसाला 2 टायमिंगचं 12 लिटर दूध आहे. काय किंमत होती? 55. द्यायला काय होईल? व्यवहाराला बसल्यावर जमवून देतील मित्रांनो. जर घ्यायची असेल तर ह्यांना संपर्क करू शकता. बारादी काय लागतो? बारा आपल्या घरची जगा व्यापार घरची. नाव काय आपलं? बाळासाहेब लक्ष्मण जाधव. नंबर काय? 8265 01 60 06. गाव कुठलं? तांबेचे मित्रांनो. जर गाय घ्यायची असेल तर अवश्य यांना संपर्क करा. तर मित्रांनो, आपण गाय पाहू शकता. किती वेताची? दुसऱ्यांदा का?
गाभण दुधावर आहे का गाभण आहे? दुधावर आहे. दुधावर आहे मित्रांनो. किती दूध चालतं? 10 लिटर. किती लिटर? 10 दिवसाला. दिवसाला 10 लिटर चालतंय मित्रांनो. कसं पाहू शकता. किंमत काय सांगितली? तिचं 45,000. द्यायची कितीला फायनल? फायनल 30,000. 30,000ला. 30,000ला द्यायची असं सांगतात. दुसऱ्या व्यताची मित्रांनो. दाताला कशी? दाताला 6 दे. साधा दे का? 30,000ला व्यवहार होईल असं सांगतात मालक. गाव कुठलं आपलं? आपलं तासगाव. तासगाव. नाव काय आपलं? आपलं सागर. नंबर? नंबर 96 32 88 75 17. तर मित्रांनो गाई घ्यायची असेल तर ह्यांना संपर्क करू शकता. 30,000पर्यंत व्यवहार सांगतात मालक. तर मित्रांनो गाई पाही किती वेताची? तिसरं. पोटातलं ना? पोटातलं तिसरं वेत आहे मित्रांनो. दुसऱ्या वेताला किती चाललेली? 25 लिटर. 25 लिटर दिवसाला मित्रांनो. 25 लिटर चालली दुसऱ्या वेताला. सडाचं अंतर ते चांगलं आहे. ठेपायला चांगली आहे मित्रांनो. किती दिवस बाकी आहेत? अजून 15 दिवस बाकी. 15 दिवस. 15 दिवस बाकी आहेत. बाला ती काय लागतं? काय तसलं काय बाला नाही. बाल्याची ती काय गरज नाही मित्रांनो. चांगली गाय. काय किंमत सांगता? 1,20,000. कुठपर्यंत सोडायची तरी? 95ला फायनल सांगतात मालक. जर घ्यायची असेल तर अवश्य यांना संपर्क करा. नाव काय आपलं? दानाजी माळी. नंबर काय? 87 66 87 66 51 51 07 30 07 30. गाव कुठलं? रोपळे. मित्रांनो रोपाळ्याचे ते. जर गाय घ्यायची असेल तर ह्यांना अवश्य संपर्क करा. चांगली मित्रांनो तिसऱ्या वेताची. तर मित्रांनो गाय पाही किती वेताची? तिसऱ्या वेत. दुसऱ्या वेताला किती चाललेली? 10 चालली. 10 लिटर एका टायमिंगला. एका टायमिंगला 10 लिटर चालली मित्रांनो. दुसऱ्या वेताला कसं पाहू शकता. किती दिवस राहिले? दुधावर आहे. अजून बी 10 पिळती. 10 पिळती मित्रांनो. महिना झालं येऊन. काय किंमत सांगता? 75. तर एक सुटर कुठपर्यंत? 60-65 पर्यंत सुटर असं सांगतात मालक. जर मित्रांनो गाय घ्यायची असेल तर अवश्य त्यांना संपर्क करा. आपलं नाव काय? संता शिवाजी गोडके. नंबर? मला त्यांचे सांग. हा सांग. तर मित्रांनो नंबर सांगते ती 74 47 52 72 94. गाव कुठलं? मुरुलचे आहेत मित्रांनो. जर गाय घ्यायची असेल तर अवश्य यांना संपर्क करू शकता. दुधावरही 10 लिटर चालते मित्रांनो. तर मित्रांनो ह्या गायांची विक्री झालेली आहे. पहिला रोहित ना सर्व? पहिला रोहित आहे. तर आपण किमती जाणून घेऊ कशा कशा गेलेत आज सांगोला बाजारामध्ये. ही कितीला गेली? ही 1,10ला. पहिला रोज आहे ना? दुसऱ्या वेताची. दुसऱ्या वेताची मित्रांनो 1,10,000 ही विक्री झाली. ही कितीला गेली? 1,05,000. 1,05,000 पहिलं रोज आहे मित्रांनो. हे पण बस ते पाहू शकता. अशा प्रकारच्या गायी विक्री होतात सांगोला बाजारामध्ये. होय मालक. ही कितीला गेली? ही पलीकडली 90,000ला ही जी विक्री झाली मित्रांनो. अशा प्रकारे सांगोला बाजारामध्ये गायांची विक्री झाली आज. आपलं नाव काय? नंबर काय? 99 22 39 84. अशा गाई मिळतील की आपल्याकडे? हो भेटते. तर मित्रांनो अशा प्रकारच्या गाई घ्यायच्या असतील तर यांना अवश्य संपर्क करू शकता. तर मित्रांनो गाय पहा किती वेताची? पहिलं रे दुसऱ्या वेताची. पहिल्या वेताला किती चालली? 9 लिटर. एक टायमिंगचं 9 लिटर चालली मित्रांनो. पाहू शकता. काय किंमत सांगितली? किंमत काय सांगितली? 95. 95. कुठपर्यंत सोडायची? कुठपर्यंत?
85 पर्यंत 85 पर्यंत व्यवहार होईल असं सांगितलं. 9 लिटर चालली. बाला ती काय लागते? बाला ती काय नाही. बाला ती काय नाही मित्रांनो, शेतकऱ्याची गाय घरची. गाव कुठलं आपलं? नंबर काय? नंबर हां 9309 9309 161820. मित्रांनो गाय घ्यायची असेल तर यांना संपर्क करू शकता. दुसऱ्या वेताची 9 लिटर चाललेली पहिल्या वेताला. आपण काय गाय घ्यायला आला? व्यापारी काय? मग काय काय शेतकरी व्यापारी बघू पैसे बघू पैसे बघू बंड कितीला घेतली? ती 80 घेतली 80,000. कुणी घेतली? कोप्पा आला का बाळासाहेब चव्हाण. बाळासाहेब चव्हाण 80,000ला घेतली मित्रांनो. आपण व्यवहार केला का? तर आपल्याला अशा गाय घ्यायच्या असतील तर ह्यांना संपर्क करा. आपलं नाव काय? अनिल गावडे. नंबर काय? 9767 3162. मित्रांनो आपल्याला अशा प्रकारे गाय घ्यायची असतील तर यांना संपर्क करा. तुला गेलाय शब्द 135ला दुसरी खाणार. तर मित्रांनो 135ला ह्या गायचा व्यवहार चालू आहे. अशा प्रकारे सांगोला बाजारामध्ये व्यवहार चालतात.